नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर कशा आहात तुम्ही? मैं भी मस्त हूँ भाई लोग। अरे सुनो सुनो, मैं एक सीक्रेट बताता हूँ तुमको। हाँ, सीक्रेट ही रखना, हम ना कभी तो भी घूमने जाने वाले हैं। अरे गब्बस, थंबनेलमध्ये माहीत झालं त्यांना, काही पण बोलत असतो नेहमी। तर आम्ही चाललेलो आहोत ढासगड। तुम्ही पण गेलेले आहात का? तर नक्की सांगा। माझं तर पहिल्यांदाच जात आहे मी, तर एक्साइटमेंट फार आहे। हां, तर काही दिवसाआधी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि तिथं तुम्हाला विचारलं, एक प्रश्न विचारला आहे, त्याचं उत्तर फार जणांनी दिलं, म्हणजे 2-3 जणांनी दिलं आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ बघला नसेल तर प्लीज जाऊन बघा आणि प्रश्नाचं उत्तर नक्की द्या। तर आम्हाला ढासगडला जाताना एक रेल्वे स्टेशन पडलं आहे। आमचं प्लॅन नेहमी इन्स्टंट असतो, आम्ही कधी प्री प्लॅन करत नाही आणि इन्स्टंट प्लॅनच्या चक्करमध्ये आम्ही नेहमी काही ना काही विसरतच असतो। पण यावेळेस तसं मात्र काही झालेलं नाही। आम्ही आपल्यासोबत छत्रीसुद्धा आणलेली आहे, कारण की पावसाचा मौसम आहे, म्हणजे आता जर ओलं होण्याचा काही विषयच नाही आहे आणि झालो तर बघू मग। काही बघू वगैरे नाही, खरं तर हे आहे की आम्ही फुटलेले असतो छत्री आणल्यावर एवढे झालो की। हां भाई, सर्वच फोडल्या जातात, छत्री नेऊनही फक्त ओले होऊन बघा मग कडेल। किती मस्त आहे ना, गावाकडे प्रवास करताना आपल्याला पाळीव प्राणी दिसतात, हिरवे हिरवे झाडं आणि वातावरण। मला खूप आवडते माझे गाव। तुम्हाला पण सांगा, तुमचे गाव तुम्हाला आवडते का? की तुम्ही कुठं राहता, गावात की शहरात? ड्राइवर चांगला पाहिजे, पण ड्राइवरला दुपट्टी। अरे छोड़ो उन्हें, वो देखो लाल परी आ रही है, और ये देखो गैया मैया बैल भैया दोनों भी है। चला तर ढासगड आपले स्वागत करीत आहे। बघू आता ढासगडमध्ये नेमकं काय आहे एवढा प्रसिद्ध होण्यात। तर इथे एंटर करता बरोबर तुम्हाला दिसतील काही दुकानं आणि पार्किंगची जागासुद्धा आहे। पर पार्किंगला 50 किंवा 20 रुपीज घेतात ते। तुम्हाला बाहेरही पार्किंग करता येतं, तर आम्ही केली आहे बाहेर पार्किंग। आम्ही ज्या दिशेने निघाले आहोत त्या दिशेकडे कोणीच नाही आले, कारण की तुम्हाला तिथं एंटर करता बरोबर 3 पॉईंट आहेत, तुम्ही 3 दिशेला जाऊ शकता। आम्ही पहिल्यांदा या पॉईंट बघणार असे म्हणून आलो, कारण की इथं कोणीच नाही आहेत, अकेले है हम। बघा तर किती मस्त सुंदर दृश्य दिसत आहे, मस्त धुके, पहाड्या आणि पाणी पण आहे। आम्ही अजून मेन पॉईंटला जायचेच आहोत, तरी इथंच एवढा सुंदर दिसत आहे, तर विचार करा की मेन पॉईंट किती सुंदर असेल, अविस्मरणीय। बघू आता तो होते का तर अविस्मरणीय। हाँ तो दोस्तों, मुझे मत भूलना, जब तक मैं वो सभी चीजें अविस्मरणीय ही होगी, अविस्मरणीय। अद्भुत, खूप खरं बोलला हा। जेव्हापर्यंत हा असणार आहे आपल्यासोबत, प्रत्येक गोष्ट अविस्मरणीयच होणार आहे आपल्यासोबत। तर आता आपण आलेलो आहोत सेकंड पॉईंटला, तर इथं तुम्हाला तिकीट काढावे लागेल। आम्ही 4 जण आहोत, त्यांनी 50 रुपये घेतले। इथं मंदिर पण आहे, मंदिर म्हणजे आश्रम आहे हा। सवाडे बाबाचे आपल्याकडे जे बसले। इथं सुंदर असे भजन सुरू आहेत, आपण याचाही आनंद घेऊ शकतो। पण आनंद घेण्याआधी आपण जाऊ आपल्या दुसऱ्या पॉईंट आणि मेन पॉईंटला। वाव, जाण्याचा रस्ता खूप सुंदर आहे। मला तर आपले पचमडीची आठवण आली, खरंच तसाच रस्ता आहे। आता आम्हाला खाली जायचं आहे। खाली जाता जाता तुम्हाला काही सूचना दिसतील, त्या तुम्ही नक्की वाचा आणि सांभाळून जा। खूप घसरण आहे, कारण की पाऊसही येत आहे। खरं तर अशी ठिकाणं पावसाच्या वेळी खूप सुंदर दिसतात आणि यावं फिरायला पण प्रिकॉशन घेणे हे पण आवश्यक आहे। कसं वाटलं दृश्य तुम्हाला नक्की सांगा, खूप सुंदर आहे खरंच। आम्ही आता इकडनं तिकडे जात आहोत फोटो काढायसाठी। फोटो काढून झाले की आपण जाऊ आपल्या तिसऱ्या पॉईंटला।
तर चला मग तिथून वापस निघताना मला दिसले हे बंदर मस्त छान असे सुंदर बसलेले आहेत झाडावरती. तो तर एक बंदर स्वागतच करत आहे आपलं. वही तो, उनको भी पता है अपनी बिरादरी वालों का स्वागत करते हैं वो लोग, यानी कि आप. तर आपण तिसऱ्या पॉईंटला आलेलो आहोत आणि इथं छानशा मूर्त्या बनवल्या आहेत आणि इथं काली माताचं मंदिर आहे. त्याचा खाली आपला तिसरा पॉईंट आहे. इथे रस्ते मस्त व्यवस्थित बनवलेले आहेत, काही घसरण्याची वगैरे शंका नाही. इथं आमचं तिसरे पॉईंटसुद्धा बघून झालेलं आहे आणि बाहेर निघताच आम्हाला दिसली ही गरम गरम भजी. तर म्हणलं की खाऊन टाकावं. जशी भजी खाऊन झाली तशी आम्ही निघालो परत घराकडे जायला आणि मधात एक गाव होता. तिथे एका दुकानामध्ये आम्हाला हे दिसले पोंगा. आम्ही लहानपणी खायचो, आम्हाला खूपच आवडते म्हणून घेऊन टाकलं. पूर्ण स्टॉकच घेतला. तुम्ही पण कधी खाल्ले आहात का तर नक्की सांगा आणि तुम्हाला आवडत असेल तर अजून नक्कीच सांगा. तर आपला आजचा ब्लॉग इथंच संपला. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का. बाय.